नमस्कार एस्पिरंट्स, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे आपल्या सेकंड लेक्चरमध्ये थेअरीजच्या, जे की आहे हिस्टॉरिकल पर्टिक्युलरिझम. म्हणजे काय? ऐतिहासिक विशिष्टतावाद. ठीक आहे, असो. तर हे कुणी केले? कुणाकडनं आहे हे सगळं? तर बोस, फ्रान्स बोस. आणि ह्याला बर्थ ऑफ मॉडर्न अँथ्रोपॉलॉजी पण मानलं जातं. कसं मानलं जातं ते आता पाहणारच आहोत आपण. तर सुरुवात करूया आपण लेक्चरला. तर थोडीशी छोटीशी स्टोरी सांगतो यांच्याबद्दल. तर जे फ्रान्स बोस आहेत, तर ते आहेत मूळतः जर्मनीचे. ठीक आहे. तर ते जॉग्राफर होते. जॉग्राफर म्हणजे काय? जॉग्राफीचा अभ्यास करणारे. आणि त्यांना असं वाटायचं की जे लोकेशन आहे, जिकडं पण तुम्ही राहताय, ते इन्फ्लुएन्स करतं तुमच्या कल्चरला. बरोबर आहे. आता समजा तुम्ही बर्फाळ प्रदेशात राहत असाल, तर तिकडचं कल्चर जे बऱ्यापैकी सगळ्यांचं सेमच असेल. किंवा मग तुम्ही साऊथ म्हणजे जे उष्णकटिबंधीय म्हणतात ना, ट्रॉपिकल, तर तिथे जर राहत असाल, तर तिकडचं जे कल्चर असेल ते सेम असेल. पण जेव्हा त्यांनी स्टडी केलं, ते काय, मग ते निघाले आर्टिक रिजनमध्ये. त्याला म्हणतात बॅफिन आयलँड्स म्हणून एक आहे. तुम्ही वाटलं तर जॉग्राफीच्या ॲटलासमध्ये बघू शकता बॅफिन आयलँड्स. तर तिकडे ते गेले आणि तिकडे त्यांनी एस्किमोसचा स्टडी केला. एस्किमोसचा स्टडी केला आणि त्यांना वाटलं की बाबा हे जे आहे, भले सेम ते म्हणजे एका रिजनमध्ये असतील, पण त्यांचं जे कल्चर आहे ते खूप डिफरंट आहे. तर तिथनं त्यांना कळलं की बाबा जॉग्राफी कल्चरला जरुरी नाही की इन्फ्लुएन्स करेल. म्हणजे सेमच होईल असं नाहीये. तिथनं त्यांना कळून गेलं की बाबा जे अगोदरचे जे थिंकर होते, जे आपण पहिली स्टार्टिंगची थिअरी बघितली, क्लासिकल इव्होल्युशनची. तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की युनिलिनियल इव्होल्युशन आहे. तर इथं त्यांचं जे ते मानत होते, पहिलेवाले जे थिंकर्स होते, तर त्यांना ते विरोध केला त्यांनी की बाबा हे चुकीचं आहे. आणि ते तिथनंच पुढे मग त्यांना एक क्युरिओसिटी जनरेट झाली, की यामध्ये असं काय असायला पाहिजे की ते एवढं वेगळं काय आहे? आणि तिथनं मग सुरुवात झाली याची. तर आता तेच बघणार आहोत आपण. आणि त्यांनी जर बघायला गेलं तर त्यांनी अमेरिकन इंडियन ट्राईबचा स्टडी केला आणि नंतर नावाजो क्लॅनचा पण स्टडी केलाय त्यांनी. मग अजून एक आहे, एक 2-3 त्यांचे जे केस स्टडीज आहेत ते पण आपण बघणारच आहोत पुढे जाऊन. मला वाटतं त्यांनी नंतर क्वाकितुल सोसायटीचा पण केलाय. त्यामध्ये पोर्टलॅच सिस्टम होती. त्यामध्ये एक वेगळं आहे. ते मला वाटतं आपण हे कव्हर केलंय पोर्टलॅच सिस्टम. तर नसेल केलं तर तुम्ही परत मागचे लेक्चर्स बघू शकता. आपण ते पुढे बघणारच आहोत. तर पहिले थोडंसं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. जे हिस्टॉरिकल पर्टिक्युलरिझम रिलेशन झाले इन द लेट 19th आणि अर्ली 20th सेंचुरी. 20th सेंचुरी म्हणजे काय? 1901 पासून ते 1999 पर्यंत. हे होतं 20th सेंचुरी. एक मायनस करायचा. लेट 90th म्हणजे काय? ऑलमोस्ट 1890s किंवा 60s, 70, 80, 90 तिथनं सुरुवात झाली. कुणी केलंय? फ्रान्स बोस यांनी केलंय. एक्सपांडेड कुणी केलंय? क्रोबर, बेनेडिक्ट मीड आणि सेपायर. आता यांचे जे स्टुडंट्स होते, आता यांनी काय केलंय ते बघूया आता. तर त्यांनी जसं सांगितलं मी तुम्हाला, जे क्लासिकल इव्होल्युशनिझम होतं, तर त्यांनी जे ब्रॉड जनरलायझेशन जे करायची, बाबा सगळे जे कल्चर तसेच युनिलिनियल मध्ये चालू झाले, त्यांनी तसंच असणार, सिव्हिलायझेशनकडे तसेच वळणार. तर ह्यांनी काय म्हटलं की हे रिजेक्ट केलं त्यांनी थेरी त्यांच्या. हे चुकीचं आहे बाबा. तुम्ही जे म्हणता ते वेगळं व्यवस्थित नाहीये. हे आपने जो अनुमान लगाया वो गलत है. एम्फसाइज एम्पेरिकल ऑब्झर्वेशन, कल्चरल युनिक्स आणि रिलेटिव्हिझम, हे याच्यावरच सगळं असेल पूर्ण. आता बघूया पुढे. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर बघितलं तर 1800s 1900s मध्ये आलेलं, एस्पेशली नॉर्थ अमेरिका जसं सांगितलं, तिथनं ते आलेले आणि तिथं ते स्टडी करायला आलेले. तसं रिॲक्शन अगेन्स्ट द युनिलिनियर इव्होल्युशन, जसं की सांगितलं का आले, तर हे युनिलिनियर जे सांगत होते की बाबा एकतर्फीच चालू आहे, सगळं वन साइडेडच असतं, तसं नाही ते. एम्फसाइज केलं इंडक्टिव्ह रिझनिंग, अंडरस्टँडिंग कल्चर फ्रॉम डेटा नॉट थेरी. यावर खूप यांनी फोकस केला. आता यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही कुठलाही कल्चर जर स्टडी करताय, तर त्याला तुम्ही आता पहिले काय करायचे, ते जनरलाइज करायचे आणि मग तिकडे जाऊन बघायचे, किंवा बघितलं पण नाही बघितलं पण पहिले जनरलाइज करायचे, पहिले थेरी मांडायचे आणि मग बघायचे की प्रूफ आहे का नाही त्याबद्दल. यांनी काय म्हटलं, पहिले तुम्ही डाटा घ्या, पहिले डाटा घ्या, त्या कल्चरचा अभ्यास घ्या पूर्ण आणि मग थेरी मांडा. उलट नका करू म्हणले. तर जे अँथ्रोपॉलॉजीचा शिफ्ट होता, पहिले काय व्हायचं, स्पेक्युलेशन करायचे, बाबा अनुमान लावायचे, बाबा अच्छा हे असंच असं. पण आता काय झालं, सायंटिफिक फील्डवर्क झालं ना. पहिले जे फील्डवर्क करणारे होते ते एलिस मॉर्गन होते. ठीक आहे. व्यवस्थित फील्डवर्क म्हणजे स्टार्टिंगचं फील्डवर्क जे म्हटलं, पण ट्रू फील्डवर्क जे म्हणतील ना, म्हणजे व्यवस्थितपणे कोणी फील्डवर्क केले, तर सुरुवात यांच्यापासून सुरुवात झाली, जे की आहे बोस. नंतर मॅलिनस्कीनं अजून एक 1 स्टेप फर्दर केला त्यांनी. ते नंतर बघूया, डिफिजन मध्ये आहे ते, सॉरी फंक्शनलिस्ट मध्ये आहे ते, तर तिथं बघूयाच आपण.
तर हे कळलं. इंडक्टिव्ह रिझनिंग करायला पाहिजे की तुम्ही जे कल्चर आहे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनं करायचं आहे तुम्हाला अभ्यास, आणि तिथनं मग डाटा गोळा करून मग थेरी मांड, उलट नाही करायचं. आणि हे जे क्लासिकल इव्होल्युशनचे जे क्रिटिक्स आहेत तर इथं लिहू शकता तुम्ही. रिजेक्शन केले युनिव्हर्सचं, जसं त्यांनी सांगितलं की फिक्स स्टेजेस नसतात. सॅव्हेजरी, बार्बेरिझम, सिव्हिलायझेशन असं काही नाहीये. युनिक हिस्टॉरिकल पाथ आहे. प्रत्येक कल्चर आपल्या आपल्या व्यवस्थित डिस्टिंक्ट ट्रजेक्टरी असते त्यांची. ते लोकल कंडिशन नुसारच ते तसं तसं शेप होत राहणार. असं नाही की जरुरी की तुम्ही जे स्टार्ट केलं तसंच एंड होणार आहे. असं म्हणजे फिक्स होतं की 1 नंतर 10 येईल मग 100 येईल असं त्यांचं म्हणणं होतं. पण हे काय म्हणतात ते प्रत्येकाचं वेगळं पाथ आहे. आता कुणी 1 पासून स्टार्ट करेल, कुणी 10 पासून स्टार्ट करेल, कुणी 50 पासून स्टार्ट करेल. तर असं आहे त्यांचं. प्रत्येक कल्चर फॉलो इट्स ओन डिस्टिंक्ट ट्रॅजेक्टरी. त्यानंतर अँटी एथनोसेंट्रिझम, जसं मी सांगितलं, जे इव्होल्युशनरी हायरार्कीज होते वर कल्चर बायस अँड अनसायंटिफिक. तुम्ही जे हायरार्की मांडताय की बाबा सगळ्यात वरती विक्टोरियन सोसायटी, तर असं काही नाही. ते पण चुकीचं आहे. कल्चरली तुम्ही बायसनेस आणताय आणि काही सायंटिफिक नाहीच आहे. त्यामध्ये तुम्ही कसं बोलू शकता की म्हणजे हे जे आहे तुमचं वर्चस्व कशामुळे? तर तुम्हाला लिहिता वाचता येतं त्यामुळे? तर तसं काही नाहीये. तर कल्चरली तुम्ही बायसनेस आणताय आणि अँटी आहे. अँटिडोट आहे एथनोसेंट्रिझमचं. एथनोसेंट्रिझम आपण पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केले कल्चरमध्ये. नाही वाचलं तर बघून घ्या. मला ते केंद्रित काहीतरी आहे. ठीक आहे. बॉस द हिस्ट्री ऑफ कल्चर इज नॉट द सेम ॲज द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड. बरोबर आहे. जे पण हिस्ट्री आहे कल्चर तर तर तसंच सेम नसणार हिस्ट्री ऑफ मॅनकाइंडचं. कल्चरचं जी हिस्ट्री आहे तीच मॅनकाइंडची हिस्ट्री असेल ती जरुरी नाहीये. दोघं सेम नसणारच, हे असं म्हणणं आहे. आता कोर फिलॉसॉफिकल आयडियाज काय होते यांच्या? तर सगळ्यात पहिली इम्पॉर्टन्स दिलं त्यांनी कल्चरल युनिकनेस आहे. प्रत्येक कल्चर, जी प्रत्येक सोसायटी आहे, ते प्रत्येकाची वेगळी युनिक हिस्ट्री आहे. तर ती युनिकनेस झळकतं त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यांनी कल्चरल रिलेटिव्हिझम, जे आपण पहिला 2.1 जे कल्चरचं आहे, त्यामध्ये आपण कल्चरल रिलेटिव्हिझम जे पाहिले, तर त्यांना हे इथनं ती कन्सेप्ट येते. एम्पिरिसिझम म्हणजे यांनी काय म्हटलं की पहिले तुम्ही ऑब्झर्व्ह करा, मग थिअराईज करा. जसं मी सांगितलं, पहिले तुम्ही डाटा घ्या. इव्हन आन्सर्स मध्ये पण तुम्ही पहिले व्यवस्थितपणे कंटेंट घ्या, मग तुम्ही उत्तर लिहा. पहिलेच तुम्ही स्पेक्युलेट करणार असं असं उत्तर असेल, मग ते उलटच होणार. पण चुकीचं झालं तर मग काय तुमचे मार्क्स गेलेच. त्यानंतर ओपन एन्क्वायरी घ्या. अवॉइड युनिव्हर्सल लॉज ऑर प्रीमॅच्युअर जनरलायझेशन. तेच न कळत तुम्हाला काय माहित नाही, काय नाही, तुम्ही डायरेक्ट जनरलायझेशन करताय. ओपन एन्क्वायरी करा, अवॉइड करा युनिव्हर्सल लॉज. जे पण तसं जसं चाललंय तसं त्याचा काही संबंध येत नाही. आणि रिलेटिव्हिझम, इव्हॅल्युएट कल्चर ऑन देअर ओन टर्म्स, नॉट बाय एक्सटर्नल स्टँडर्ड्स. तुमचे जे स्टँडर्ड्स आहेत, तुमचे ते स्टँडर्ड्स बाजूला ठेवा. हे जे कल्चर आहे त्यांचं, तर त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही पहा. त्यालाच कल्चरल रिलेटिव्हिझम म्हणतात. आता मेथोडॉलॉजिकल इनोव्हेशन. आता काय जे मेथड्स ज्यांनी वापरले ते सगळ्यात इम्पॉर्टंट होतं ते फील्डवर्कचं. फील्डवर्क जे होतं ते कसं करायला पाहिजे, त्यांनी हे इथनं स्टार्ट झालंय. म्हणजे एक सायंटिफिक टच दिला त्यांनी अँथ्रोपॉलॉजीच्या जे फील्ड आहे त्यामध्ये. पहिले जनरलायझेशन व्हायचं, आता थोडंसं सायंटिफिक आले आणि बोसने इन्सिस्ट केलं अँथ्रोपॉलॉजिस्टला की तुम्ही त्यांच्यासोबत राहा, कम्युनिटीमध्ये राहा. त्यांचं जे सगळं जे जे पण ते करतात आहे, जसं त्यांचं कल्चर तसं त्यांचं डाटा घ्या, मग तुमची जी थेअरी असेल ती मांडा. एथनोग्राफिक इमर्जन ते सांगितलं, डॉक्युमेंट करा डेली लाईफ, लँग्वेज, रिच्युअल्स, व्हॅल्यूज. एथनोग्राफिक म्हणजे काय? एथनोग्राफी म्हणजे एकाच कल्चरमध्ये तुम्हाला डिटेलिंग करायचं. ठीक आहे. एथनोग्राफी म्हणजे काय? एकाच कल्चरमध्ये तुम्हाला डिटेलिंग करायचं आहे, आणि जे एथनोलॉजिकल आहे, तुम्ही स्टडी करताय कुणाकडनं तरी, आणि मग त्याला कम्पेअर करताय दुसऱ्याशी. एथनो ग्राफिक आहे, एथनोलॉजिकल वेगळं आहे. ठीक आहे. तर त्याचं मराठीमध्ये काय आहे ते आता तुम्हाला बघून घ्यायला लागेल. कारण की हा थोडासा जे फील्ड आहे ती इंग्लिश मिडियम वाल्यांना ठीकठाक आहे. मराठीमध्ये थोडंसं डिफिकल्ट जाईल तुम्हाला, पण जे शब्द आहेत ते बऱ्यापैकी सिमिलरच असतील. त्यानंतर म्हटलं त्यांनी पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. 8वा जो पॉइंट आहे, मला वाटते मेथड्सचा वाला, तर त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. फील्डवर काय असते, एथनोग्राफी काय असते. त्यावेळेस ठीक आहे, हे तर खोटे, पण पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन आहे. अजून 2-3 आहेत प्रकारे. क्वेश्चन आहे. त्यांनी क्वेश्चन पण सांगितलंय. क्वेश्चन म्हणजे काय? क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये देणार तुम्हाला, तो विचारणार प्रश्न, तुम्ही जे पण उत्तर सांगाल त्याच्याबरोबर ते नोट करत राहणार. अच्छा, हे असं आहे का तुमच्या घरात मटण शिजतं का? तर हो शिजतं. रस्सा असतो का? तसं तशा टाईपमध्ये. ठीक आहे. तर ते 4-5 ऑप्शन देतील त्यांना की बाबा ह्याच्याबरोबर आहे का बरोबर, तसं काय. मग पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही ॲज अ पार्टिसिपेट व्हा त्यामध्ये. इन्व्हॉल्व्ह व्हा. डीप कल्चर अंडरस्टँडिंग थ्रू इन्व्हॉल्वमेंट. इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे तुमच्या कल्चरमध्ये. सॅल्वेज एथनोग्राफी म्हणतात की रेकॉर्डिंग डिसअपिअरिंग ट्रेडिशन्स माइंड अमिड कोलोनायझेशन. असो.
आता रिगस फर्स्ट हँड फील्डवर्क जसं की सांगितलं, त्यांचं जे फील्डवर्क होतं ते कॉकीटूल सेट न्यू स्टँडर्ड फॉर एथनोग्राफी. त्याची कॉकीटूलची जी हे होते ट्राईब्स होते, तर त्यामध्ये त्यांनी खूप एक्सटेन्सिव्ह म्हणजे एक वेगळा स्टँडर्ड सेट केला त्यांनी सगळ्यांसाठी. त्यांनी पूर्ण डिटेल केलं त्यांचं मिथ काय, लँग्वेज काय, मटेरियल कल्चर काय. मग लेटर त्यांच्या स्टुडंट्सने अडॉप्ट केले स्टडीज नेटिव्ह अमेरिकन, पॅसिफिक आणि मेलेनेशियन सोसायटीजमध्ये. अँथ्रोपॉलॉजीला डाटा ड्रिव्हन सायन्स म्हणजे एक फॅक्ट बेस्ड कडे न्यायला त्यांनी म्हणजे एक मोठा त्यांचा सहभाग आहे. बोथ द मोठं डाटा फर्स्ट थेरी लेटर थेरेझिंग शुड इमर्ज फ्रॉम फॅक्ट नॉट शुड दॅम तेच आहे. अँड एक्झॉस्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह बिफोर त्याचे कल्चरल हिस्ट्री, रिकन्स्ट्रक्ट हिस्ट्री, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ म्हणून बघा त्यांना काय म्हटलंय हिस्टॉरिकल पर्टिक्युलरिझम म्हणजे काय हिस्ट्री ऑफ अ पर्टिक्युलर कल्चर इन डिटेल. क्लिअर. हिस्टॉरिकल पर्टिक्युलरिझम म्हणजे ऐतिहासिक. ऐतिहासिक म्हणजे काय ते इतिहासाचा अभ्यास करायचा आहे तुमच्या पर्टिक्युलर कल्चरचा इन डिटेल. त्यांना सगळं बघायचं की मग ट्रेड्स कसे इव्हॉल्व झाले, चेंज मग डिफ्यूज झाले का नाही लोकल कंटेक्स्ट मध्ये, डिफ्यूज म्हणजे काय पसरले का नाही. प्रसारवाद पण आहे मला वाटतं, डिफ्युजन पण येईल याच्यानंतर. मग कम्पेअर सोसायटी डिफ्युजन वर्सेस इन्व्हेन्शन, त्यांनी इन्व्हेंट केलंय का दुसरीकडनं घेतलंय तर ते बघायला लागेल. इच कल्चर हॅज इट्स ओन बायोग्राफी, ते सांगितलं बऱ्यापैकी. आता अचिव्हमेंट काय यांच्यामध्ये, तर तेच आहे जे बऱ्यापैकी आपण हे कल्चर रिलेटिव्हिझम, एम्पेरिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं, फील्ड सायन्स झाली, एथनोसेंट्रिझमला तोडलं त्यांनी, मग होलिझम आणलं, इंटिग्रेटेड बायोलॉजिकल, कल्चरल, लिंग्विस्टिक, आर्किओलॉजिकल डाटा, मेंटरशिप पण नंतर एवढे स्टुडंट्स आले, कल्चर पर्सनॅलिटी स्कूलवाले आले ते मेड बेनेडिक्ट, ते बघणारच आहोत. आता यामध्ये क्रिटिसिझम काय आहे, अँटी थेरेटिकल बेस बायस आहे त्यांचं, म्हणजे अक्युज ऑफ कलेक्टिंग डाटा विदाउट सिंथेसिस. म्हणजे तुम्ही डाटा नुसता कलेक्ट जाताय पण त्याच्यात म्हणजे सिंथेसिस नाही, त्यात काही ताळमेळच नाही, नुसतं डाटा कलेक्ट जाताय म्हणजे तुम्ही सिंक्रोनायझेशन काहीच नाही त्यावर. आणि ओव्हर एम्फोसिस दिलं हिस्ट्रीवरती, सगळंच हिस्ट्रीवर तुम्ही लागले. तुम्ही इकोलॉजिकल काय, सायकोलॉजिकल काय, इकॉनॉमिक एक्सप्लेनेशन काय, तर ते काय सांगितलं नाही. तुम्ही म्हणता हिस्ट्री हिस्ट्री हिस्ट्रीच आहे सगळं, तर ओव्हर एम्फोसिस नाही द्यायला पाहिजे हिस्ट्रीला. लिमिटेड कंपॅरेटिव्ह व्हॅल्यू, हार्ड टू जनरलाइज फ्रॉम आयसोलेटेड केस स्टडीज. आता तुम्ही एकाकडेच तुम्हाला जर एकच तुम्ही कल्चर पाहताय तर त्याला एक डिफिकल्ट होतं. तुम्ही जनरलाइज कसं करणार, एकालाच एवढं डिटेलमध्ये केलं तर जनरलाइज करणं अवघड जातं. मग कंपॅरेटिव्ह व्हॅल्यू खूप कमी होते मग, आणि सब्जेक्टिव्हिटी रिस्क खूप जास्त आहे. आता मी जे काढल, मला समजा एक ट्राईब दिली तर मी कितपत व्यवस्थित करल, सब्जेक्टिव्हिटी रिस्क आहे ना. तुम्ही जे लिहाल किंवा दुसरा जे व्यक्ती लिहिल त्याचं जे इंटरप्रिटेशन असेल त्याचं वेगळं असेल, माझं जे असेल ते वेगळं असेल. मग इमर्सिव्ह मेथड्स कुड प्रोड्यूस बायस इंटरप्रिटेशन. आता ज्यांना जे वाटतं तेच तसं लिहिणार ना, जरुरी नाही की ते बरोबरच असेल. तेच आहे कल्चरल रिलेटिव्हिझमला दिलं, काउंटर रेसिझम, कलोनियल अझम्पशन्स, स्टेट स्टँडर्ड्स फॉर कल्चरल सेन्सिटिव्हिटी. कल्चरच्या बाबतीत त्यांचं थोडंसं होतंच. आणि त्यानंतर आलं कन्क्लुजन. कन्क्लुजन कधी पण लागा कसं लिहायचं, पॉझिटिव्ह साईडला लिहायचंय, किती वाईट असू दे होते. आणि हे बेस तयार करतं बिल्डिंगचं एका प्रकारे. आणि तेच बेस नंतर हे जे पुढे जे पण स्कूल्स ऑफ थॉट येतील तर ते बिल्डअप करत जातं. ठीक आहे. हिस्टॉरिकल पर्टिक्युलरिझम एंडेड स्पेक्युलेटिव्ह अँथ्रोपॉलॉजी, एस्टॅब्लिश रिगरस फील्डवर्क, रिलेटिव्हिझम अँड होलिझम, जो क्रिटिसाइज अँटी थेरेटिकलिटी रिशेप्ड अँथ्रोपॉलॉजी परमनंटली. बघा, भले त्यांनी अँटी थेरेटिकल म्हणलं असेल, काय थेरीज मांडता येत नाही, एवढा डाटा घेतलाय तुम्ही, थेरीज मांडता येत नाही, मग तो एक प्रॉब्लेम होऊन जातो. अजून काय वेगळं आहे का ते बघतो थांबा एक मिनिट. तेच आहे बऱ्यापैकी बघा, गावं सांगितलं मी. आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये वाचायचं असेल तर माझे नोट्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेले आहेत. इंग्लिशचे जे आहेत ना, तर ते मी पूर्णपणे टाकलेले आहेत कारण की ते माझेच नोट्स आहेत. आणि आता त्यालाच फक्त थोडंसं ट्रान्सलेट करून तुम्हाला मराठीमध्ये डेली एक एक जसं जसं आपलं एक एक स्कूल ऑफ थॉट होईल तसं तसं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. तोपर्यंत तुम्ही इंग्लिश पण वाचू शकता. ठीक आहे. तर आता हे झालं बऱ्यापैकी. जर क्वेश्चन काही असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता मला. चला मग भेटूया. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या. इव्हन तुम्हाला लिंक इथं बघू शकता, आय लिंक पण आहे इकडे. प्लेलिस्ट तुम्हाला भेटून जाईल अँथ्रोची. चला मग, थँक्यू.